लर्न इंग्लिश फॉर क्लास 4. आम्ही इंग्रजी शिकतो इयत्ता 4थी साठी. निर्मिती सेंटर फॉर लर्निंग रिसोर्सेस पुणे. प्रस्तुती शिक्षण विभाग, जिल्हा परिषद अहमदनगर. लेसन 13. मित्रमैत्रिणींनो, ह्या कार्यक्रमाचं एक खास वैशिष्ट्य आहे. ह्या कार्यक्रमात तुम्हाला फक्त ऐकायचंच नाहीये. बघा हां, तयारीत राहा, कारण कार्यक्रम ऐकता ऐकता तुम्हाला सुद्धा इंग्रजीत बोलायचंय. तुमची रेडिओ टीचर सुनीता मावशी तुम्हाला जसं सांगेल त्याप्रमाणे तुम्ही करायचंय आणि इंग्रजीत बोलायचंय सुद्धा. म्हणूनच सांगतो, कार्यक्रमात जे काही शिकवलं जाईल ते नीट ऐका बर का. आज आपला सरावाचा दिवस. आधी शिकलेले काही इंग्रजी शब्द आणि वाक्य तुम्हाला या भागात पुन्हा ऐकायला मिळतील. आम्ही अगदी हळू बोलू तेव्हा लक्ष देऊन ऐका हं. टीचर ही वाक्य वहीत लिहून घ्याल ना, म्हणजे पुढच्या भागात सराव करणं सोपं जाईल. I have a cycle. You have a cycle. We have a motorcycle. Do you have a radio? Yes, I do. Do you have a TV? No, I don't. Door म्हणजे दरवाजा. Window म्हणजे खिडकी. Cupboard म्हणजे कपाट. Mirror म्हणजे आरसा. Chair म्हणजे खुर्ची. What is this? This is a table. What is this? This is a chair. Open the door. Open the window. Open the cupboard. रेडिओ ऐकणाऱ्या मित्रमैत्रिणींनो, आता तुमची पाळी. शाळेत किंवा घरी जिथे असाल तिथे माझ्या सूचनांप्रमाणे बोलायचं हं. लाजायचं नाही बरं का. असं बोलून बोलूनच तुमचं इंग्रजी सुधारणार आहे. डू यू हॅव अ पेन? काय विचारलं मी? तुझ्याकडे पेन आहे का? आता माझ्या मागे तुम्ही सगळे हा प्रश्न विचारा. डू यू हॅव अ पेन? गुड. मग असंच तुझ्याकडे पेन्सिल आहे का हे कसं विचाराल इंग्रजीत? सगळे मिळून सांगा बरं. डू यू हॅव अ पेन्सिल? गुड. बरं, आज काय करूया? टीचर 2 मुलांना उभं करतील. एकाने दुसऱ्याला विचारायचंय, डू यू हॅव अ पेन्सिल? म्हणजे तुझ्याजवळ पेन्सिल आहे का? मग दुसरं मूल उत्तर देईल, येस, आय डू किंवा नो, आय डोंट. टीचरनी 2 मुलं निवडली ना. प्रश्न असा विचारायचा, डू यू हॅव अ पेन्सिल? आणि दुसऱ्याकडे पेन्सिल असली तर उत्तर द्यायचं, येस, आय डू. जर पेन्सिल नसली
तर नो, आय डोंट असं म्हणायचं. करा सुरू. आता दुसऱ्या प्रकारचा सराव करूया. घंटा वाजली की टीचर एकच मूल निवडतील. मी जे वाक्य मराठीत म्हणीन ते वाक्य त्या मुलांनी किंवा मुलींनी इंग्रजीत म्हणायचे. एक जण उभा आहे का? हे वाक्य इंग्रजीत म्हण बरं. माझ्याकडे सायकल आहे. I have a cycle. बरोबर म्हणालात का? आता दुसरं कोणतरी. तू हे वाक्य इंग्रजीत म्हण. तुझ्याकडे सायकल आहे. तुझ्याकडे सायकल आहे हे इंग्रजीत असं म्हणायचंय. You have a cycle. Good. आता दुसरं मूल. हे इंग्रजीत म्हण. आमच्याकडे सायकल आहे. आमच्याकडे सायकल आहे. We have a cycle. बरं, आता दुसऱ्या प्रकारचा सराव करूया. मी काही आदेश देणार आहे. मी इंग्रजीत काय म्हणते ते तुम्ही सगळे मिळून मराठीत म्हणायचं. हळू आवाजात म्हणायचं हं. ऐका. ओपन द डोअर म्हणजे काय म्हणाले मी? ओपन द डोअर म्हणजे दार उघड. गुड. आता मी काय म्हणते ते सगळे मिळून मराठीत सांगा हं. ओपन द विंडो. ओपन द विंडो म्हणजे खिडकी उघड. आता पुढच्या वाक्याचा अर्थ सगळे मिळून मराठीत सांगा बरं. ओपन द कबर्ड. ओपन द कबर्ड म्हणजे कपाट उघड. आज शिकलेली वाक्य बोलण्याचा टीचर सराव घेतीलच, पण आधी ऐकूया एक गोष्ट. हॅलो दोस्तांनो, मी गमत्या. आता तुम्ही काही गंमत ऐकणार आहात. यातलं मराठी तुम्हाला कळेलच, पण इंग्रजी ऐकून समजतंय का ते बघा. अहो, असंच ऐकून ऐकून आपण शिकत असतो नाही का? आणि हो, हा जो संपूर्ण कार्यक्रम तुम्ही ऐकताय ना, त्यात अधूनमधून मी अशाच गमती घेऊन येत जाईन. माझ्या आईने काय आणलंय बघ माझ्यासाठी. बघू बघू. लवली. व्हॉट अ लवली ब्लू शर्ट. मला निळा रंग खूप आवडतो. डू यू लाईक ब्लू क्लोथ्स? डू यू हॅव अ ब्लू फ्रॉक? येस, आय डू. पण तुझा हा शर्ट खूप चांगला आहे. हा. अँड लुक ॲट दिस. आय हॅव अ न्यू पेन. डू यू हॅव अ पेन राधा? नो, आय डोंट हॅव अ पेन. राहू दे, तू कधी कधी माझा पेन वापर हा. ओके, बट आय हॅव अ कार. कार? खरी गाडी? खरी मोटर आहे? नाही रे, ही बघ खेळातली. लुक ॲट द स्मॉल रेड कार. वाव, व्हॉट अ फॅन्टॅस्टिक कार. कुठे गेली माझी गाडी? अरे, कुठे गेली? इज इट अंडर द टेबल? टेबलाखाली बघ, आहे का? नो, इट इज नॉट अंडर द टेबल. लुक अंडर द कबर्ड. इज इट देअर? नो, इट्स नॉट अंडर द कबर्ड.
हरवली. हरवली? माझे बाबा रागवतील. शोधूया ना. लेट्स लुक फॉर माय कार. Okay, let's look. There it is. There is your car. Under the cot. कुठे? बघू. हो, ती बघ. माझा हात नाही पोचत. कशी काढूया? डू यू हॅव अ रुलर? Yes, ही घे माझी फुटपट्टी. आता तुझी गाडी काढ. आपण पुन्हा खेळूया. राजू, हे बघ, इथे काय पडलाय? अरे, बासरी आहे ही. फ्लूट. लुक ॲट दिस फ्लूट. Whose flute is this? This is my flute. मी लहान होतो तेव्हा सारखी वाजवायचो. Can you play the flute? हो, त्यात काय? Show me. बघू बघू. Look under the cot, राजू. काय काय पडलाय तिथे? Here is a book. It's my book. It's my ABC book. ABC book? This was small babies. I had this book when I was in class 1. A, B, C, D, E, F, G. आणखीन काय काय आहे? बघ ना कॉट खाली. Look at this doll. माझ्या लहानपणाची भावली. So sweet. Her name is Tucky. ठकी? आणि हे बघ. हे काय? कशाचा आवाज आहे तो? पाल. घाबरतोस तू पालीला? Are you scared? Me? Afraid? No, I'm not afraid of a lizard. दचकले मी. पण मी घाबरत नाही या पालीला. आय एम नॉट अफ्रेड. But it will bite me. चावेल ना मला. Kill it! Kill it! नाही राजू, नको मारू. टीचर टोल्ड अस. डोंट यू रिमेंबर? पाल किडे खाते, उलट डास खाऊन आपल्याला मदत करते. हो, खरंच मी विसरलो होतो. A lizard doesn't bite us. जाऊ दे तिला. Let it go. Let it go. Now Radha, let's play with the car again. मगाशी काही मुलांनी जसा सराव केला तसा सराव आता इतर मुलंही करतील. सराव 3 प्रकारचा आहे. डू यू हॅव चे प्रश्न आणि उत्तरं, मग आय हॅव, यू हॅव, वी हॅव वापरून वाक्य आणि ओपन हा शब्द वापरून काही आदेश. रेडिओ बंद करून पुढची 15 मिनिटं टीचर हा सराव घेतील. आपण भेटूया आता पुढच्या पाठाच्या वेळी. नक्की ऐका बरं का. I learn English. शिक्षक बंधू भगिनींनो, या कार्यक्रमाविषयीचे तुमचे अभिप्राय, सूचना, तुमच्या वर्गाचा अनुभव किंवा इंग्रजी विषय शिकवण्याबद्दलच्या तुमच्या शंका आम्हाला नक्की कळवा. यासाठी दर बुधवारी दुपारी 2:30 ते 3:30 या वेळात आम्हाला नक्की फोन करा. आमचा फोन नंबर लिहून घ्या. 9822718884. नंबर पुन्हा एकदा ऐका. 9822718884. तुमच्या प्रतिक्रिया आणि तुम्ही विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं दर महिन्याच्या शेवटच्या शुक्रवारी प्रसारित होणार